प्रश्न क्रमांक 42. मी प्रश्न वाचतोय, तुम्ही बरोबर वाचा मनातल्या मनात. उमेश स्वतःच्या घरून तो झाला होता का? बरं, हा बाईच 43 नंबर. मला असं वाटतंय तो प्रश्न वाचणारे मूर्ख आहे. पहा, पहिला 3 किलोमीटर दिसला, दुसरा 4 किलोमीटर दिसला, 3 4 ची जोडील कोण येतो? सोडायची गरज नव्हती. नाही सर, तर बी सोडावना पडेल. सोडाव मग. अभय एका सरळ रस्त्याने 3 किलोमीटर चालला, एका सरळ रस्त्याने 3 किलोमीटर चालला. कोणत्या दिशेने चालला माहित नाही, पण चालला. मग आपण एक केली सरळ म्हणतोय ना, मग मी अशी केली असती तर तू म्हटला असता सर उभा केला त्याला, म्हणून सरळ केला. ठीक आहे. त्यानंतर त्याने काटकोनात वळण घेऊन 4 किलोमीटर चालला. काटकोनात वळण घेऊन 4 किलोमीटर चालला. हे पाय, जे मी बोलला तेच झालं. 1 3 1 4 तर काय विचारेन? 3 4 चा काय येईन रे? 5 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 43 चं उत्तर 5 किलोमीटर. उत्तर लिहायचंय का? फक्त डोक्यात घ्यायचंय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 44. जर एक व्यक्ती स्वतःच्या घरातून सकाळी 6 वाजता सूर्य उगवण्याच्या दिशेने 8 मीटर चालला आणि तेथून उत्तर दिशेने 6 मीटर चालला तर एका मंदिराजवळ पोहोचला. हे पाय रे भाऊ, 8चा आणि 6चा साथीदार कोण राहतो? 10. 8चा वर्ग 8चा वर्ग आणि 6चा वर्ग, म्हणजेच ती आकृती पाय रे. सूर्य उगवण्याच्या दिशेने म्हणजे पूर्व दिशेने आणि नंतर उत्तर दिशेने पाय रे. परत तीच आकृती तयार झाली. स्टडी करून काय झालं? म्हणजेच तुम्ही माझ्याकडे नाही पाहता, कॅमेराकडे पाहता. काय झालं होतं आता बी? स्टडी केलं का? झूम केला ना? चला चला चला, काही प्रॉब्लेम नाही, काही टेन्शन नाही. चला पुढे. आता 2 गोष्टी माझ्या लक्षात आल्या. जर गणितामध्ये 3 किलोमीटर आणि 4 किलोमीटर उत्तर जर प्रश्नात असेल तर त्याचं उत्तर 3 आणि 4 असेल तर त्याचं उत्तर. दुसरं 8 आणि 6 असेल तर त्याचं उत्तर बोला 10. अजून एक जोडी आहे 13 ची. आठवलं का? आठवलं का? मग सांगा ना. 12 आणि 12 144, 5चा 125. तर हे 2 आकडे आपल्या गणितात आले की आपल्याला समजून गेलं पाहिजे की काय होणार आहे पुढे. मग फक्त आकृती काढायची, डायरेक्ट उत्तर लिहायचं कशाला? ते 3चा वर्ग 9 लिहत बसायचा आणि मग 4चा 16 लिहत बसायचा. मग दोघांची बेरीज 16 9 25. मग 25चा 5. एवढा टाइम नाही आपल्याकडे, है ना. 53 सेकंद आहे. 53 सेकंदातून 25 सेकंद वाचवायचे आणि त्याला कठीण प्रश्नाला द्यायचे. ठीक आहे, घ्या पुढे. हा काही सोडवत नाही. मग 45 नंबरवर जातोय आपण. शंतनू, तुम्ही काय शिकताय माहिती का? तुम्ही काय शिकताय माझ्याकडून? स्पीड शिकताय आणि मी प्रश्नाला अप्रोच कसं करतोय, माझा प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, मी काय विचार करतो, तुम्ही काय विचार करता, हे शिकण्यासाठी आले का तुम्ही? प्रश्नाकडे मी कोणत्या पद्धतीनं पाहतो ते पाहण्यासाठी तुम्ही आले. 45. शंतनू आपल्या घराकडून 25 मीटर पूर्वेकडे चालत गेला. त्यानंतर डावीकडे वळून 25 मीटर चालावयाचे असे 3 वेळा त्याने केले. नंतर उजवीकडे वळून 25 मीटर चालावयाचे असे 2 वेळा त्याने केले. तर शेवटी हा कोणत्या दिशेने जात होता? बघा, एक वेळा वाचल्यावर नाही समजला. समजला का? एक एक लाईन वाचून आकृती बनवू. शंतनू आपल्या घराकडून 25 मीटर पूर्वेकडे गेला. सगळ्यांनी बोर्ड वर पाहणे, पेन ठेवून द्या. शंतनू 25 मीटर गेला. कोणत्या दिशेला? बरोबर केला का मी? एकदम करेक्ट. त्यानंतर डावीकडे वळून 25 मीटर चालायचे असे 3 वेळा त्याने केले. बरोबर ना? डावीकडे 3 वेळा. चाल, लक्ष दे. 1 2 3 म्हणजे जैसे थे. आला का? किती? 25 मीटर चालावयाचे असे त्याने
3 वेळा केले. 1 2 3. म्हणजेच आता कोण सांगतं मला शांतनुचं तोंड कोणत्या दिशेला आहे? खाली भाऊ बाण दिसतोय दक्षिणेकडे त्याचं तोंड आता. आणि तो थांबला कुठे? त्याच्या मूळ ठिकाणावर म्हणजे त्याच्या घरी. फिरून परत तिथे झाला तो. आला चल. असे त्याने 3 वेळा केले. नंतर उजवीकडे वळून 25 मीटर चालावयाचे असे 2 वेळा त्याने केले. उजवीकडे वळून, बरोबर का? किती मीटर? 25 मीटर. 1 आणि 25 मीटर असे 2 वेळा त्याने केले. आला 2 वेळा त्याने केले. तर शेवटी हा कोणत्या दिशेने जात होता? सगळ्या गावाला दिसतंय वरती. उत्तर कोणत्या दिशेने जात होता तो? उत्तर लिहायचं नाहीये, फक्त डोक्यात ठेवा की कसं सोडवलंय. मग हा प्रश्न सोडवण्यासाठी, आवाज नको, हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला ही आकृती करेक्ट आली पाहिजे. आकृती करेक्ट येण्यासाठी तुम्हाला तो प्रश्न करेक्ट वाचता आला पाहिजे. वाचताना जर तुम्ही, जर आपण धडा वाचतो किंवा मग प्रतिज्ञा म्हणतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, आपली प्रतिज्ञा पाठ आहे, पण त्याचा अर्थ विचारला तर ते नको सांगायचं. भारत आमचा देश आहे फक्त एवढंच माहिती आम्हाला त्या प्रतिज्ञामध्ये, त्याच्याबद्दल काही माहिती का? नाही. तर आपल्याला प्रश्न वाचता आला पाहिजे. पाय आता परत एक वेळा सांगतो. शांतनू हा त्याच्या घराकडून पूर्वेकडे 25 मीटर गेला. त्यानंतर 3 वेळा डावीकडे वळला. पण किती रे? 25. 1 2 3 वेळे वळला म्हणजे परत तिथे झाला. तिथे आला तर मग आपला बाण मारणं काम आहे. बाण मारला तेव्हाच आपल्याला समजेल उजवी बाजू कोणती आहे, डावी बाजू कोणती आहे. बाण मारल्यावर त्याचं तोंड आलं दक्षिणेकडे. दक्षिणेकडे त्याचं तोंड असल्यामुळे तो उजवीकडे वळाला, म्हणजे या साईडला किती गेला? पण किती वेळा? मग हा 1 आणि हा 2. तर आता सध्या त्याचे तोंड उत्तर दिशेला असेल. तर आता सध्या त्याचे तोंड उत्तर दिशेला असेल. आणि परत एक प्रश्न तिथे बनवू शकतो की मूळ ठिकाणापासून तो आता किती अंतरावर आहे. लक्ष द्या. हा 25 आहे, हा 25 आहे, हा 25 आहे. मग हा कोण सांगतं? झालाय तो प्रश्न आपला. हा कोण सांगतो मला? काढलं होतं आपण, काय उत्तर काढलं होतं आठवतंय का कोणाले? वर्गमुळात 25 25 काय केलं होतं आपण? 10 आणि 10 काय केलं होतं? 20 ने केलं होतं. असं होतं आपलं 100. तसं 25 25 वर्गमुळात 625 उत्तर येईल त्याचं. नाही अरे पाहिजे का नाही? वायव्य 100 उत्तर लिहिलंय आपण तिथे. वायव्य अंडररूट मध्ये 4 ऑप्शन लिहून दिलं तुम्हाला. किती लिहिलं होतं? आपण काय लिहिलं होतं? 200 लिहिलं होतं ना. हा 25 25 50. आपण काय केलं होतं? आपलं 100 आलं होतं. मग हा 100 आला. अरे हा 10 आला होता. बरोबर. 10चा वर्ग 10चा वर्ग असं होतं ते. मग आपण काय केलं होतं? दोघांचा गुणाकार. 10 10 मीच पाहिजे घेतो, मीच पाहिजे घेतो. तुम्ही शांतता घ्या. किती नंबर होता तो? शाबास. हा मग त्याचं उत्तर आपण काय केलं होतं? दोघांची बेरीज केली होती. दोघांची बेरीज नाही केली होती, दोघांच्या वर्गांची बेरीज केली होती. मग आता हा 650, 25चा 625 आणि हा 625 म्हणजे हा किती येईल? वर्गमुळात 1250. जर त्याने असं विचारलं असतं तर म्हणजे आपला हा एक प्रश्न पण इथे झाला वर्गमुळाचा. हा होता का आपल्याला? नाही. पण करता करता आपण तो ट्राय करून केला. 25 होता. आता ह्या सगळ्या बाजू 25 आहे. 25 25 25 25 25 25. ओके. मग आता ही बाजू त्याने आपल्याला विचारली असती तर वर्गमुळात 1250 आपण उत्तर लिहिलं
पाहिजे होतं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक किती रे? 46. ABCD हे चौघे कॅरम खेळत आहेत. आवाज कोणाचा येतोय? भाऊ जायचा असेल तर जाऊ शकतो तू. कोणाला जायचंय? जायचा असेल तर बिनधास्त जाऊ शकतो. कोणाच्या बेंचचा आवाज येतोय? बेंच चेंज करून घे. आज 40 झाले पाहिजे म्हणजे झाले पाहिजे. ABCD हे चौघे कॅरम खेळत आहेत. कॅरम सगळ्यात पहिले तर आपल्याला समजला पाहिजे कॅरम कोणाचा कसा राहतो. गोल राहतो का चौकोनी असतो? बा मग आता याच्यात काय आहे बा, A व B हे जोडीदार आहे. आता कॅरम खेळताना जर A व B ची जोडी असेल तर दुसरी जोडी काय रे? C व D ची. एवढं डन झालं. आणि जे जोडीदार आहे ते कॅरम खेळताना किंवा पत्ते खेळताना आजूबाजूला जर बसले तर चिटिंग होईल. बाजूला जर बसला तर चिटिंग होईल ना. म्हणून समोरासमोर जे पार्टनर आहे ते काय करता? समोरासमोर. जर आजूबाजूला बसले तर हायल पत्ते सोडेन. बरोबर आहे की नाही? तर जोडीदार आहे नेहमी समोरासमोर. पण आता एक कन्फर्म आहे, बुद्धिमत्ता विषय शिकतोय तर आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही. लोक आहे आपल्याकडे 4, पण या 4 यांना 4 जागा आहे. कोणत्या कोणत्या? 1 2 3 4. समजतंय का? समजतंय का? A ची जागा कोण सांगतं? A कुठे असेल? हा 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 उत्तर नाही विचारत आहे. आता मी फक्त प्रश्न लिहिलाय. हा आता A ची जागा दाखवतो तुम्हाला कुठे येतं. ऐका, A ची जागा पहा. इथे पण असू शकते, इथे पण असू शकते, इथे पण असू शकते, इथे पण असू शकते. म्हणून याला असं लिहिलं जातं पहा. हे 4 लोक त्या ठिकाणी येऊ शकतात. हे 4 लोक त्या ठिकाणी येऊ शकतात. जोपर्यंत आपण गणित पूर्ण वाचलं नाहीये तोपर्यंत. समजलं? चला आता पाहू आपण गणित वाचू आणि गणिताची टेक्निक पाहू. गणितात 4 लोक आहे आपल्याला डन माहिती आहे. कोण कोण आहे ते पण माहिती आहे. कोण कोण? ABCD. A व B हे जोडीदार आहे, लिहून टाकले. A व B हे जोडीदार आहे, तर दुसरी जोडी आहे C व D ची. हे आपण बाजूला लिहून टाकलं. D हा उत्तरेकडे तोंड करून बसला आहे. D हा उत्तरेकडे तोंड करून बसला आहे. उत्तर दिशा ही, मग D जर उत्तरेकडे तोंड करून बसला आहे म्हणजेच तो कुठे बसलाय रे? दक्षिणेला. ही आपली दक्षिण दिशा, वरची उत्तर, ही पूर्व आणि ही पश्चिम. मग जर D इथे बसला तरच तो तिकडे तोंड करू शकतो. आपल्याला काय वाटतं की D इथे बसलाय. जर D इथे बसला तर त्याचं तोंड दक्षिणेकडे. म्हणजे माणूस ज्याही दिशेला बसतो त्याच्या अपोजिट दिशेला त्याचं तोंड असतं. आता मी कोणत्या दिशेला आहे रे? आपण पाठ केलेली दिशा आहे. मी दक्षिणेकडे. आता अरे मी दक्षिणेला बसलाय ना. आता तोंड कोणत्या दिशेला आहे? समजलं का? म्हणजे जर मला तोंड जर मला उत्तरेला दाखवायचंय तर मला दक्षिणेकडे बसावं लागेल. आणि जर दक्षिणेकडे तोंड दाखवायचंय तर मला उत्तरेकडे बसावं लागेल. समजतंय? मग त्याने आपल्याला क्लू देऊन टाकलाय. काय दिलाय? D हा उत्तरेकडे तोंड करून बसलाय. बसला मग D सापडला म्हणजे कोण सापडला? C सापडला. मग आता तर 2च लोक बसायचे सर. टाका कुठे बी A आणि B. चालेल का? चालेल का? नाही. मग आता काय पोझिशन झाली पहा. आता पोझिशन झाली A किंवा B, A किंवा B. हे झालं गणित. अजून पुढे आपल्याकडे क्लू काय म्हणतोय पाहू. जर A पश्चिम दिशेकडे तोंड करून बसला आहे, जर A पश्चिम दिशेकडे, A चं तोंड पश्चिमेकडे आहे म्हणजे A कुठे बसला आहे? मग B गायब. मग A इथे येईन तर B कुठे? पश्चिमेकडे. झालं गणित सॉल्व. वाचा मग. तर दक्षिणेकडे कोण बघत आहे? तर दक्षिणेकडे कोण बघत आहे? या गणिताचं उत्तर आहे C. तर दक्षिणेकडे कोण बघत आहे? C. इकडे ध्यान दे भाऊ, इकडे ध्यान दे. C बघत आहे. कॅरमचा प्रश्न आला. क्लिअर झालं? या प्रश्नात आपण हे शिकले की जर एखादी व्यक्तीचं तोंड आपल्याला काढायचं आहे
तर तो ज्या दिशेकडे बसलाय त्याची विरुद्ध दिशा आहे, त्याच्या तोंडाची दिशा असेल. तो जर पूर्वेकडे बसला तर त्याचं तोंड, तो जर पश्चिमेकडे बसला तर त्याचं तोंड असं आहे. समजतंय? एका डायग्राम मध्ये परत एकदा सांगून देतो की कसं असतं. मी म्हटलं की एक व्यक्ती इथे बसलाय. कुठे बसलाय, कोणत्या दिशेला बसलाय मी काही बोलला नाही, पण तुम्हाला ती दिशा माहितीये. कोणती दिशा आहे ती? लिहिलं मग. ए हा पूर्वेला बसलेला आहे, त्याचं तोंड कोण सांगतं? त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल? एक्झॅक्ट हेच मला पाहिजे होतं. कोणत्या रे? झालं पाठ. नेक्स्ट पुढचा प्रश्न. मला एवढं पाहायचं होतं की समजलंय की नाही. तो जर पूर्वेला बसला तर त्याचं तोंड, मग तो आपल्याला उलट सांगतो है ना, तो आपल्याला उलट सांगतो, आपण त्याला सिद्ध करायचं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 47. राम पूर्वेकडे तोंड करून उभा असताना, राम पूर्वेकडे तोंड करून उभा असताना म्हणजेच तू कुठे बसलाय रे? आला का नाही लगेच प्रश्न? राम पूर्वेकडे तोंड करून बसलेला असताना, ही पश्चिम दिशा आहे भाऊ, म्हणजेच तो कुठे बसलाय रे? पश्चिमेले. डाव्या बाजूला काटकोनात वळला, डाव्या बाजूला काटकोनात वळला. हे पाय रे, हो हे तोंड आहे त्याचं. वाच परत. राम पूर्वेकडे तोंड करून उभा असताना, पूर्वेकडे तोंड करून उभा असताना. हा बाणी ते मार, काही ते मार, सारखंच आहे. इथे बी मारला तू तर पूर्वेकडेच तोंड आहे, इथे मारला तरी बी पूर्वेकडे तोंड आहे, आणि इथे मारला तरी पण पूर्वेकडे तोंड आहे. वाचा परत. राम पूर्वेकडे तोंड करून उभा असताना, डाव्या बाजूला काटकोनात वळला. आता एक्झॅक्ट सर इथे घ्यायचंय, इथं घ्यायचंय का इथं घ्यायचंय? नेहमी कुठे घ्यायचं रे? मूळ पासून. कुठून घ्यायचं? बसलाय हा, मग तो डाव्या बाजूला वळला. डावी बाजू किती रे? अंतर दिलंय का काही? डाव्या बाजूला काटकोनात वळला तर त्याच्या मागची बाजू, आता पहिले तो असा आहे म्हणजे त्याचं तोंड, तर त्याची मागची बाजू दक्षिण. तर त्याची मागची बाजू कोणती? कोणाकोणाला समजला प्रश्न? परत एकदा मी सांगतोय, थोडसा कन्फ्युजिंग पार्ट होता. आता मी फर्स्ट टाइम प्रश्न वाचतोय आणि लगेच एक्सप्लेन करतोय, म्हणून मी दोन वेळा प्रश्न वाचतोय. कारण एक वेळा वाचल्यावर तर चांगल्याला बी जमणार नाही, 2 वेळा कमीत कमी प्रश्न वाचावा लागेल. प्रश्न असा होता की एक व्यक्ती पूर्वेकडे तोंड करून बसला आहे. मग हे माझं मूळ ठिकाण. एक व्यक्ती पूर्वेकडे तोंड करून बसला आहे. बसला, त्याचं तोंड दिसतंय का? हे त्याचं तोंड. त्यानंतर तो काटकोनात, त्यानंतर तो काटकोनात किती रे? वळला. किती काय माहित नाही सर, मग काटकोन तर दिसत बी नाही, मग तुला ही लाईन पुढे घ्यावी लागेल, ही लाईन पुढे घ्यावी लागेल. मग हे तोंड बी येईन का सर त्याचा? हा, पूर्व दिशा म्हणजे आता त्याचं तोंड हे बी झालं, हे बी झालं, हे सगळे त्याचे तोंड आहे. पूर्व दिशा म्हणजे असा बाण जिथेही असेल. आता हा पूर्व दिशेचा बाण, बघा मी तुम्हाला दाखवतो. हा पूर्व दिशेचा बाण आला का? पूर्व दिशेचा बाण, पश्चिम दिशेचा बाण, उत्तर दिशेचा बाण, दक्षिण दिशेचा बाण. जमलं? हा, मग तो पूर्वकडे पाहतोय तर हा त्याचा बाण. त्याच्यानंतर तो म्हणतो हा काटकोनात वळाला तर हा घे. तुला इथून नाही वळवता आला, इथून वळवला तरीही त्याचं तोंड कोणत्या दिशेला दिसेल? उत्तरेला. पाहिजे उत्तरेचा बाण दिसला नाही तर अजून सोपं करून देतो भाऊ. सर सगळं सोपं कसं? पाय, पूर्वचा बाण, पश्चिमचा बाण है ना, हा उत्तरचा बाण आणि हा दक्षिणचा बाण. लिहायची गरज आहे का? आपला तर पाठ आहे, पण आपण एक घेऊन टाकलं.
पूर्व दिशेचा बाण दाखवायचा असेल तर असा, पश्चिमेचा असा, उत्तरेचा असा, दक्षिणेचा असा. प्रश्न संपला. चला प्रश्न क्रमांक 48. एक माणूस वायव्य दिशेकडे तोंड करून उभा आहे. एक माणूस वायव्य दिशेकडे तोंड करून उभा आहे. आला का? लगेच क्विक आकृती तयार झाली. प्रॅक्टिस केलीये. प्रकार तिसरा, वायव्य दिशा दाखवायची तर लगेच पकडायचं अ द न प वा. तो 90 अंश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळला. 90 अंश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळला म्हणजे तोंड आलं. घड्याळाची काट्याची दिशा म्हणजे हा 10 वाजला 11 12 अशी घड्याळाची फिरीन ना. ही झाली घड्याळाची दिशा. आणि घड्याळाची विरुद्ध दिशा उलटी 10 9 8 7. आला का? 90 अंश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळला आणि मग 135 अंश घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळला. किती? 135 उलटा. विरुद्ध म्हणजे काय? उलटा. इथं आले होते हा 90 रिटर्न, 90 रिटर्न. 135 मधून 90 गेले 45 म्हणजे हा. तर त्याचे तोंड पश्चिम दिशेला असेल. तोंड विचारलंय का सर? तो कोणत्या दिशेकडे तोंड करून उभा आहे? पश्चिम. गणित क्रमांक 48 उत्तर आहे पश्चिम. कोणाला वाटलं की सर परत सांगा तर लगेच आपण परत घेऊ. समजतंय? गणित क्रमांक 49. तुम्ही उत्तरेकडे निघालात. मी गणित एक्सप्लेन करत असताना तुमचं काम काय आहे? मी जेव्हा गणित वाचतो तेव्हा तुमच्या वहीत ते करेक्ट आहे का पाहून घेणं आणि मग नंतर गणित संपल्यानंतर बोर्डवर पाहणं. मग आपण एक एक लाईन उचलतो. तुम्ही उत्तरेकडे निघालात. मूळ ठिकाण उत्तरेकडे निघाले. पहिली लाईन झाली. नेक्स्ट. मग उजवीकडे वळलात. झाली दुसरी लाईन. व परत उजवीकडे वळलात. करेक्ट का? तर आता तुम्ही कोणत्या दिशेकडे जात आहात? म्हणून तर सांगतोय वाचा तुम्ही बी. हा, तुम्ही उत्तरेकडे निघाला, मग उजवीकडे वळलात व परत उजवीकडे वळलात आणि शेवटी डाव्या बाजूकडे वळलात. आणि शेवटी डाव्या बाजूकडे रॉंग झालं. डाव्या बाजूकडे वळलात. उजवा डावा डाव्या बाजूकडे वळलात. तर तुमचे तोंड कोणत्या दिशेकडे असेल? तर तुमचे तोंड कोणत्या दिशेकडे असेल? पूर्व. प्रश्न क्रमांक 50. प्रश्न क्रमांक 50. महेश उत्तरेस तोंड करून उभा होता. महेश उत्तरेस तोंड करून उभा होता. आली आकृती. नेक्स्ट. त्याने पिछेमूड करून तो दक्षिणेकडे चालू लागला. पिछेमूड म्हणजे उलटा, दक्षिण. त्याने 3 किलोमीटर अंतर कापले. म्हणजे या मूळ ठिकाणापासून दक्षिणेकडे किती किलोमीटर आहे? हा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर डावीकडे वळून 5 किलोमीटर अंतर कापले. डावीकडे वळून 5 किलोमीटर अंतर कापले व पुन्हा डावीकडे वळून 3 किलोमीटर अंतर कापले. म्हणजे हे जेवढं आहे तेवढंच आपल्याला दाखवावं लागेल. डावीकडे वळून 3 किलोमीटर अंतर कापले. हा 3चा आकडा. त्यानंतर तो पूर्वेकडे सरळ 6 किलोमीटर चालत गेला. त्यानंतर तो पूर्वेकडे सरळ 6 किलोमीटर अंतर चालत गेला. आता तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे? हे बाय रे, हे 7 डन झालं. आणि हे किती? 6 आणि 5. तर तो मूळ स्थानापासून 11 किलोमीटर अंतरावर आहे. किती? हा झाला आपला प्रश्न क्रमांक 50.
सगळ्यांनी प्रश्न क्रमांक 51 वर येणे. 51 वर आले का? चला प्रश्न क्रमांक 51 वाचू आणि सोडवण्याचा प्रयत्न करू. जर आग्नेय दिशेस पूर्व म्हटले, हे वाचता बरोबर काय तयार झाली पाहिजे आपली आकृती, असं म्हणतोय का? मग पहिले ओरिजिनल आकृती तयार करून घेतो. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, लगेच मधल्या दिशा, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. आता विचार, तुला काय विचारायचं नाही. आग्नेय दिशेस पूर्व म्हटले, पूर्व, पश्चिम, चालले आता आपली पूर्वच्या पुढे आ, द, न, प, वा, उ, ई, उ आलं. आता फक्त डायरेक्ट शेवटची लाईन. तर दक्षिण दिशेस काय म्हटले जाईल? आग्नेय. तर दक्षिण दिशेस काय म्हटले जाईल? समजलं टेक्निक? आपल्याला त्यानं म्हटलं की या दिशेला असं म्हटलं तर, त्या दिशेला तसं म्हटलं तर आपल्याला काय करायचंय? पहिले तो ओरिजिनल दिशा लिहून घ्यायच्या 8च्या 8. लिहिल्या का? मग पहिली लाईन वाचायची. तो म्हटला आग्नेय दिशेला जर पूर्व म्हटलं तर म्हणजे एक दिशा तो आपल्याला देऊन टाकतो, ती एक उचलायची आणि तिच्यापासून 7 आपल्या लाईन प्रमाणे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बनवायच्या आणि डायरेक्ट शेवटची लाईन वाचायची. मग की दक्षिणेस कोणती दिशा म्हटलं जाईल? आग्नेय. उत्तरेला कोणती म्हटली जाईल? ईशान्येला. समजतंय का? ह्या मधल्या ज्या लिहिल्या त्या ओरिजिनल आहे आणि ह्या प्रश्नाच्या दिशा आहे. किती झाले? 51. 52 नंबरच्या प्रश्नावर या. एक व्यक्ती पूर्वेला तोंड करून उभा आहे. जर मला असं वाटलं की कोणाचं लक्ष विचलित होतंय, तो हसतोय, तर मी त्याला पड्यावर येऊन तो प्रश्न विचारेन जो मी एक्सप्लेन केलाय. जर एक्सप्लेन केलेला प्रश्न त्याला नाही सांगता आला तर मग त्याला आधी घोडा बनवतो. जर एक व्यक्ती पूर्वेला तोंड करून उभा आहे, एक व्यक्ती पूर्वेला तोंड करून उभा आहे, करेक्ट का? पूर्वेकडे तोंड जर त्याचा दाखवायचंय आणि तो चाललाच नाहीये म्हणजे तो त्याच ठिकाणी उभा आहे आणि पूर्वेकडे पाहतोय. हा, तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 अंश कोनात वळला. हे पाय भाऊ, मग आता सगळ्यात पहिले 90 अंश जर वळवायचंय, किती वळवायचंय? 90 अंश. तो घड्याळाच्या दिशेने 90 अंश कोनात वळला. हे आलं त्याचं तोंड. आता उजव्या बाजूला आलं आणि नंतर 130 अंश कोनात परत घड्याळाच्या दिशेने वळला. 130 आला म्हणजे उपदिशा पण आल्या. हा, मग आता तो इथं आहे 45, 90, 130, 135 आहे, पण आपण पकडून घेतलं किती रे? बोल. वायव्य आलं. हा, तर शेवटी 265 अंश कोनात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वळला. मग 265 म्हणजे 270. हे पाय रे, 90 का? हा 180 आणि हा 270 म्हणजे त्यांचे तोंड ईशान्य दिशेकडे असेल. आलाय का उत्तर? पहा, हा ईशान्य बरोबर आहे. ईशान्य आलं का? प्रश्न क्रमांक 54. एक नकाशा असा ठेवला की आग्नेय दिशा उत्तर बनते. झालं? एक सुटला का? हा, तो खाली होता. प्रदीप, अशोक, सुधीर, दीपक. कॅरमवाला. पहिले तो कॅरमवाला घेऊ. कॅरमवाला म्हणजे सगळ्यात पहिले आपली आकृती काय बनून जाईल? चौकोनी. 4 लोक कॅरम खेळत आहे. प्रदीप व सुधीर एकमेकांचे मित्र. मग इथे साईडला लिहून घेतलं, प्रदीप व सुधीर एकमेकांचे मित्र. 2 कोण उरले मग? दीपक आणि अशोक. 4 लोक आहे. हे दोन्ही मित्र, हे दोन्ही मित्र. चला वाचा. सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे.
आता पहा, कन्फ्युजिंग प्रश्न काय राहतो, बुद्धिमत्ताकडून शिकायचे. बुद्धिमत्तात महत्वाचं काय आहे की गणित सोडवताना तू सुरुवात कोणत्या वाक्यापासून करतोय. 1 नंबरचं वाक्य फक्त आपल्या काय कामाचं होतं की जोडी कोणाकोणाची, जोड्या पकडल्या आपण. कॅरम मध्ये 2 तर जोड्या आहे, मग जोडी पकडल्यावर आपल्याला एक्झॅक्ट कोण कुठे बसलाय हे पहिले पाहावं लागेल. ह्या लाईन मध्ये असं म्हटलंय का सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. हे पहा आता, मी जर सुधीरला इथे मानला, सुधीरच्या डावीकडे कोण बसलाय रे, बरोबर काढलं का पहा बरं. सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे, बरोबर काढलं का, एकदम करेक्ट आहे. पण पोझिशन चुकीची आहे. लाईन काय आहे, सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. मग तुम्ही जर असं केलं तर ते पुढे जाऊन चुकील. याचा अर्थ काय होऊन जातोय, मग सुधीरचं तोंड उत्तरेकडे, याचा अर्थ काय होऊन जात. आणि गणितात असं म्हणलंच नाही की सुधीरचं तोंड उत्तरेकडे असं. म्हणजेच आपल्याला ह्या लाईनला स्किप करायचंय. स्किप करणे म्हणजे काय की ती लाईन वाचायची पण त्याचं गणितामध्ये इम्प्लिमेंटेशन करायचं नाही, नाही तर मग आकृत्यांवर आकृत्या बनतील. आपल्याला गणिताची सुरुवात करायची आहे. जर दीपकचे तोंड पूर्वेला असेल तर इथून अंडरलाईन करा. तुम्ही प्रॅक्टिस करताना या पद्धतीनंच प्रॅक्टिस करायची. गणिताची सुरुवात तुमची कुठून झाली पाहिजे, जर दीपकचे तोंड पूर्वेला असेल तर, मग हा आला दीपक. दीपक कोणत्या दिशेले, पश्चिम, आणि त्याचं तोंड दीपकचा जोडीदार आलं. आता आपण चुकूच शकत नाही. म्हणजे आपल्याला जोपर्यंत एक्झॅक्ट हे समजत नाही की कोणती दिशा आहे, तोपर्यंत आपण त्यांचे नावं टाकू शकत नाही. म्हणजेच गणिताची सुरुवात पहा गणिताच्या शेवटच्या वाक्यावरून करायची. अंडरलाईन मारून घ्या 53 नंबरच्या प्रश्नाला. सुरुवात कुठून करायची, तर सुरुवात कुठून करायची, दीपकचे तोंड पूर्वेला असेल तर. जर दीपक भेटला, दीपक सोबत कोण भेटला, अशोक भेटला. आला का, हा. मग पुढे आता जे लाईन आपण स्किप केली होती म्हणजे सोडली होती तिच्यावर या. सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. मग सुधीर येईन का, सुधीर जरी ते आला तर त्याच्या उजवीकडे अशोक येईल. मग इथे जर सुधीर येत नाही तर सुधीर कुठे येईन, एकच तर जागा आहे. आता सांगू नको सांगूची गोष्ट आठवते ना. जर सुधीर इथे येत नाही तर सुधीर कुठे, इथे. मग सुधीर इथे तर इथे कोण रे, पाय सुधीरच्या डावीकडे अशोक आलाय का, झाली आकृती सॉल्व. वाच मग प्रश्न. तर उत्तरेला तोंड कोणाचे आहे, प्रदीप. तर उत्तरेला तोंड कोणाचे आहे, प्रदीप. आलं. आता हे तुम्हाला याची पावर केव्हा समजेल, तुम्ही स्वतः सोडवशान तेव्हा. कोणी आकृती काढून नाही घेते ना, उत्तर लिहून घेतले ना, तर तो काहीच कामाचा नाही आपल्यासाठी. प्रश्न क्रमांक 54. एक नकाशा असा ठेवला की आग्नेय दिशा उत्तर बनते. म्हणजे ओरिजिनल दिशेचं तो नाव बदलतोय. म्हणजेच आपलं काम काय होतं, मग पटापट दिशा काढून घेणं. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. आता तुला पटीन ते बनाव. बरोबर आहे का नाही. आग्नेय दिशा उत्तर बनते. आग्नेय दिशा जर उत्तर बनते, उत्तर उ ई पू. आता न पवा उ ई पू. आ द न प वा. आता विचार शेवटच्या लाईनवर जा डायरेक्ट. अशा परिस्थितीत दक्षिण दिशा काय बनेल, अशा परिस्थितीत दक्षिण दिशा काय बनेल. झालं. दक्षिण काय, पुऱ्या दिशांचे नाव सांगता तुले. बरोबर आहे का नाही. काय केलं फक्त आपण, गणिताची पहिली लाईन वाचली, समजलं की हा ओरिजिनल दिशेला डुप्लिकेट बनवतोय. पहिल्या लाईनवर आपल्याला काय समजलं की हा ओरिजिनल दिशेचं नाव चेंज करतोय, आग्नेय दिशेला उत्तर बनवतोय. पटकन आपल्या 8 दिशा काढून घेतल्या आणि त्याची पहिली लाईन वाचली. आग्नेय दिशा उत्तर बनवते.
उत्तर लिहून घेतलं. उत्तर पासून आपल्या दिशा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने उ इ पू. आदन पवा उईपू लिहून घेतला. उईपूच्या पुढे आदन पवा आली आपली लाईन. आता विचार, तो म्हणला दक्षिणची दिशा कोणती सांग, ईशान्य. तो म्हणला नैऋत्यची दिशा सांग, घे पूर्व घे, उत्तरची सांग, नैऋत्य घे. म्हणजे तो आता काही विचारो, आपल्यासाठी असे प्रश्न सोपे होतात. जमीन घ्या. प्रश्न क्रमांक 55 वर या. राम एका घरापासून 15 किलोमीटर दक्षिणेकडे गेला. राम त्याच्या घरापासून 15 किलोमीटर दक्षिणेकडे गेला. दाखवा मग आकृती. 15 किलोमीटर दक्षिणेले गेला. तो पूर्वेकडे वळून 10 किलोमीटर गेला. पूर्वेकडे वळून 10 किलोमीटर गेला. पूर्व म्हणजे त्याची डावी बाजू. तो डावी बाजू न म्हणता काय बोलला, पूर्वेकडे गेला. कस काय समजेल, जर मूळ ठिकाणापासून उजवी बाजू ही पूर्व. नंतर उत्तरेकडे वळून 5 किलोमीटर गेला. हा 15 आहे बरं का, कमी घेणं पडेल. नंतर उत्तरेकडे वळून 5 किलोमीटर गेला व पुन्हा पश्चिमेला 10 किलोमीटर जाऊन थांबला. हे पाय रे, तो पश्चिमेकडे जाऊन 10 किलोमीटर जाऊन थांबला. म्हणजे बरोबर याच लाईन वर थांबला. तो तोंड कुठे आहे, पश्चिमेकडे थांबला. तर राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे, हे घर आहे त्याचं, म्हणजेच मूळ ठिकाण. ही टोटल किती होती, ही टोटल किती होती, ही 5. तर ही बी किती, मग वरती किती, म्हणजे तो घरापासून किती अंतरावर आहे, तो घरापासून किती अंतरावर आहे. आणि दिशा कोणती, दक्षिण. ऑप्शन लिहिले नव्हते का, जाऊ द्या. प्रश्न लिहायला 2 तास लागले, ऑप्शन लिहिते तर 3 तास लागते. म्हणजेच आता तुमचा एक फायदा की तुम्ही ऑप्शन लिहिले नाहीये, म्हणजे तुम्ही ओरिजिनल उत्तर सोडवणार. चुकलं तर लगेच समजेल तुम्हाला. सर आम्ही उत्तर बरोबर काढताय का चूक काढतोय, एकच काय समजे ना मारे, कारण आम्ही उत्तर तर लिहिताच नाही. एकासाठी घेतलंय शोकेश मध्ये ठेवासाठी. एक वाघीण झोपली, 1 नंबरचीच वाघीण झोपली. फक्त आता दरगाडी पोळ्याची बाकी होती. म्हणजे सर एवढे बोर शिकवताय की आपल्याला झोप लागते. 55 झाले, 55 झाले. स्टार्ट कुठून केलं होतं आपण, 42 पासून का. म्हणजेच आपले 13 प्रश्न झाले फक्त अर्ध्या तासात. तर 1.5 तासात आपले 40 प्रश्न 100% होतील जर या पद्धतीने गेले. तर 9:30 ला चालू केलं ना आपण, तोपर्यंत पहिले इंग्लिश शिकले, मग मराठी, आणि मग गणितावर आले. मागचे जे लोक आहे, जे टाइमपास करणारे लोक आहे, त्यांनी पुढे पहा. म्हणजे तो जो राजस्थानचा प्रदेश आहे, त्यांच्यातून बी 1-2 जण पोलीस झाला पाहिजे. नाही तर मग तुम्ही श्रीलंकेसारख्या आमच्या देशातून तुम्हाला बाहेर काढू. श्रीलंकाला कसं दूर आहे, काही बी करा. इकडे नेपाळमध्ये काय होतंय माहितीये ना, जे दूर राहतं त्यांचं काय होतंय, मग घरात घुशीसन लोक मारताय. तसे होता. मग भारतात राहिलं तर होतं का असं, मग भारतात राहा भाऊ. तर भारतात राहा, नाही तर थोडं बोर होईल, बरोबर आहे की नाही, पण सुरक्षित राहू. श्रीलंका आणि नेपाळ मध्ये गेले एन्जॉय करण्यासाठी, आणि आता कोणीच कोणाला सापडत नाही. तो पंतप्रधान राजीनामा दिसन कपूर पंतप्रधान आहे, तो साधा पैसा असेल, दुसऱ्या देशात गेला. पंतप्रधानचे मित्र पंतप्रधान, त्याला कोण नाही मदत करणार. काय होतं त्यांच्या पंतप्रधानचं नाव, ओली, केपी ओली ना, केपी ओली शर्मा असं आहे का. म्हणजे ओली बी आहे शर्मा बी. चला प्रश्न क्रमांक 56 आले सगळे 56 वर. राहुल घरातून बाहेर पडला आणि पश्चिमेकडे 25 किलोमीटर चालत गेला. मूळ ठिकाणापासून 25 किलोमीटर
पश्चिमेकडे आला का? टाकला आकडा 25चा. नंतर उजवीकडे वळून 5 किलोमीटर गेला. उजवीकडे वळून 5 किलोमीटर गेला. गेला का? नंतर उजवीकडे वळून 13 किलोमीटर गेला. लक्ष दे रे, हे 25 आहे. पुरा टेकाव जो नको. 13च आहे. जेवढं चांगलंय तेवढं. हा थांबला 13 वर. थांबला. पूर्ण टच केला असता तर मग तो बी 25 होऊन गेला असता. आपल्याला 13 घेणं म्हणजे अर्ध. नंतर पुन्हा उजवीकडे वळून 10 किलोमीटर गेला. आता लक्ष दे रे भाऊ, हे 5 जे म्हणजे काटून जाणं पडेल. किती? उजवीकडे वळून 10 म्हणजे हे 5 आणि हे 5. हे नंतर टाकू 5. आलं. डायरेक्ट लाईन तोडली त्याने आणि खाली आला व थांबला. तर तो घरापासून सध्या किती अंतरावर आहे? घर, हे घर. आलं का? म्हणजेच काय दिसतोय? कर्ण दिसतोय का? टोटल होती 25. 25 मधून 13 गेली. किती? 12चा जोडीदार कोण आहे रे? 12चा जोडीदार कोण आहे? 100% ही लाईन 5 असेल. आहेच. ही टोटल किती होती रे? 10. ही टोटल 10 होती म्हणून तर आपण कुठून बाहेर आले ना. त्याच्यातून हा 5, तर हा 5 12चा 144, या 5चा 25 टोटल म्हणजे त्याच्या घरापासून त्याचं 13 किलोमीटर. 13 किलोमीटर. आलं का? 57 नंबर. सुमितचे उत्तर दिशेला तोंड आहे. सुमितचे उत्तर दिशेला तोंड आहे. दाखवली सुमितची उत्तर दिशा. हे मूळ ठिकाणे दाखवली. तो 45 अंश उजवीकडे वळतो. 45 अंश येताच लगेच पटापट 8 लाईना येतात. काहीच नाही. तो 45 अंश उजवीकडे वळतो. आता लक्ष दे पहिले. आता मी काय करतो, त्याला थोडासा चालवतो. हे बी बरोबर आहे, हे बी बरोबर आहे. पण आता आपल्याला 45 अंश वळायचं आहे ना. कोणत्या साईडला? हाला रे ते 45 अंश वळला आणि त्याचं तोंड कुठे झालं रे? ईशान्येकडे. मग तो 90 अंश डावीकडे वळतो. 90 अंश डावीकडे आलं तोंड. मग तो 90 अंश मागे वळतो. डावीकडे वळतो. मग तो 180 अंश उजवीकडे वळतो. अरे उजवीकडे 180 म्हणजे डायरेक्ट दिशा चेंज. वायव्येची आग्नेय. 180 म्हणजे डायरेक्ट दिशा चेंज, पलटी. आला. 180 अंश वळतो. शेवटी तो डावीकडे 45. डावीकडे 45 म्हणजेच डावीकडे 45 म्हणजेच पूर्व. मग परत तो 180 अंश उजवीकडे वळतो. पूर्वची डायरेक्ट. तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? पश्चिम. किती सेकंदात प्रश्न सॉल्व्ह झाला? फक्त 15 ते 20 सेकंदात प्रश्न सॉल्व्ह झाला. मी प्रश्न वाचले का? हे प्रश्न घरी सोडून आणले का? हे पुस्तक माझ्याकडे आहे का? हे पुस्तक माझ्याकडे नाहीये. हा प्रश्न बी मी फर्स्ट टाइम वाचतोय आणि फर्स्ट टाइमच वाचून तुम्हाला डायरेक्ट शिकवतोय. ते बी 20 सेकंदाच्या आत तुमचं उत्तर येत आहे. तुम्हाला समजतंय का नाही ते नाही माहित फक्त मला. ज्या ज्या लोकांना समजत असेल तर ठीक, नाही समजलं तर टॉपिक झालेला आहे, तिथून समजून घ्या. है ना? कोणाकोणाला समजतंय? नाही तर हा प्लॅन बी फेल जाईल. आणि हा फेल झाला म्हणजे उद्यापासून लगेच घड्याळ. टॉपिक चेंज. मी जे तुम्हाला शिकवतोय ते तुम्हाला समजतंय का? नाही तर जास्त गणिताच्या नादामध्ये हा नाद वाया चालला जाईल. है ना? 57 झाले. 58 नंबरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक. एका विशिष्ट बिंदू पासून, तो विशिष्ट बिंदू म्हणजेच काय? शाबास.
हेच पाहिजे भाऊ. याला म्हणता समजणं, याला म्हणता समजणं. एका विशिष्ट बिंदूपासून स्मृती 70 मीटर दक्षिणेकडे चालते. 70 मीटर दक्षिणेकडे. मी बोलतोय तेच करतोय, त्यामुळे समजण्याचा पार्टच नाही. दक्षिण दिशा समजते, तो बरोबर लिहितोय. 70 चालली का? नंतर ती उजवीकडे वळते, आणखी 70 मीटर चालायला सुरुवात करते. उजवीकडे 70 मीटर आली. पुन्हा डावीकडे वळून 60 मीटर चालते. डावीकडे 60 आली का? त्यानंतर ती डावीकडे वळते आणि 70 मीटर चालते. डावी बाजू हे बाय रे, 70चा 70 डॉट वर डॉट आला ना, आली का बरोबर? हे बाय, डावीकडे 70, 4 आकडे चालली ती. पहिले 70, 70, 60, 70. पाहू शेवटी आता काय म्हणते ती. सुरुवातीच्या बिंदूपासून किती अंतरावर आहे? सुरुवातीचा हवे. आता आपल्याला माहितीये किती रे? मग हा किती? हा कुठून निघीन? हा 60 आहे, तर हा पण. मग ती सुरुवातीपासून 70 प्लस 60 130 मीटर अंतरावर असेल. 130 मीटर अंतरावर असेल. आलं का? चाल, 59वा आपला शेवटचा प्रश्न आजचा करू. त्याच्यावर 2-3 आहेत का? 2च आहेत? 3 आहेत ना. म्हणजे 3 प्रश्न. जर 3 मार्क आपल्याला कमवायचे तर प्रश्नाला आपल्याला टाइम द्यावा लागेल. खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नांचे उत्तर द्या. बिंदू E च्या उत्तरेला 5 किलोमीटर दिशेने आहे. उत्तर भेटली ना? सुरुवात करू शकतो. वाचा. बिंदू E च्या उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर आहे. सर बरोबर का भाऊ? असं जे मग मराठी भाषा चालू आहे, तो जे म्हणतोय तेच करतोय. घरून काही आणलंय का? आकृत्या पाठ करी आले. जर तुम्ही, मी आकृत्याने पाठ करी आलाय, तुला समजत नाहीये. बिंदू E च्या उत्तरेला 5 किलोमीटर दिशेने आहे. E च्या उत्तरेला दिसतोय का? चाल घे पुढे. बिंदू B G च्या पूर्वेला 8 किलोमीटर. बिंदू G च्या पूर्वेला 8 किलोमीटर कोण आहे रे? कोण? G च्या पूर्वेला. आलाय का बरोबर? एकदम करेक्ट. बिंदू H च्या उत्तरेला 14 किलोमीटर. सॉरी, बिंदू G च्या पूर्वेला 8 किलोमीटर. ते तर झालं. मला कन्फ्युजन होत आहे. बिंदू G च्या पूर्वेला 8 किलोमीटर दिशेने आहे. इथपर्यंत आपलं झालंय. नेक्स्ट, बिंदू H च्या उत्तरेला 14 किलोमीटर. बिंदू H च्या उत्तरेला 14. H च्या उत्तरेला 14 किलोमीटरवर कोण रे? बिंदू B H च्या उत्तरेला 14. सर याच्या एवढ्या खाले का ब्रांडला? हे 5 आहे. हा 5 वाल्याचा बिंदू आहे. मग मी जर इथपर्यंत आणला असता तो बी 5 किलोमीटर झाला असता. आपल्याला 14 घ्यायचा आहे ना, म्हणून लाईन मोठी घेतली. टाइम पडला तर लाईन खाली बी जाईल, है ना? पाहू जाते का? बिंदू F च्या पश्चिमेला 6 किलोमीटर दिशेने आहे. बिंदू F च्या पश्चिमेला. D आहे का? F आहे का? स्किप करणं पडेल. आपल्याकडे फक्त H आहे, E आहे, G आहे, B आहे. याच्याशी रिलेटेड लाईन असेल तर ती आपण सोडू. स्किप करतोय ना आपण? अंडरलाईन मारा. कोणती लाईन स्किप करतोय म्हणजे आपल्याला नंतर समजलं पाहिजे हे सोडलंय आपण. बिंदू D F च्या पश्चिमेला 6 किलोमीटर दिशेने आहे. हे सोडलंय आपण. हा, बिंदू D च्या उत्तरेला 5 किलोमीटर आहे. हे बी नाहीये. हे पण सोडली आहे का? 2 लाईन आपण स्किप केले. लाईन क्रमांक 1, लाईन क्रमांक 2. शेवटची लाईन वाच. बिंदू A च्या पूर्वेला 12 किलोमीटर दिशेने आहे.
बिंदू ई बिंदू ए च्या पूर्व दिशेने, म्हणजे हा ए असेल तर ए च्या पूर्व दिशेने ई आहे. आला ए, ए आला का? आता ए वाली लाईन शोधावरती आहे का कोणती? हा वाचा. बिंदू ए बिंदू डी च्या उत्तरेला, बिंदू डी च्या उत्तरेला 5 किलोमीटर. हा का? हे किती लिहायचंय? झालं, एकदम भारी. चाल वाच. कोणता सोडलाय अजून? बिंदू बी एच च्या उत्तरेला 14, त्याच्यानंतर बिंदू डी एफ च्या पश्चिमेला, एच च्या पश्चिमेला किती रे? 7 ना? 6 का? हा 8 आहे. म्हणजे ते 8 पेक्षा कमी घ्यावं लागेल. का मला वाचू दे. डी एफ च्या पश्चिमेला, एफ डी एफ च्या पश्चिमेला किती रे? म्हणजे इथं, कारण हा तर 12 आहे ना, मग एफ च्या पश्चिमेला 6, 6 म्हणजे मर्याचे काम आहे. हा ना? पण तरी आपण पुरले त्याले. आता हे मी तुम्हाला समजवतोय म्हणून ते परत परत वाचणं पडतं ना. मग चुकलं तर लगेच पोरं म्हणते सरलेज येत नाहीये. हा ना? तुम्ही घरी बी आणलंय, वाची बी आले, मी ऍट अ टाइम सोडवतोय. काही विचारलंय पण आता हा. पहिला प्रश्न आहे, बिंदू ए आणि बिंदू बी दरम्यान किती अंतर आहे? बिंदू ए आणि बिंदू बी दरम्यान किती अंतर आहे? आहे रे भाऊ. आणि तो तिकडे बी आहे. हा करणं येईन का? नाही जात. ठेवाय रे. हो दाद्या, हे पाहिण्याला येईन नाही. एकूण अंतर म्हणजे कापले, एकूण अंतर म्हणजे मोजा. मग आता ए पासून तर बी पर्यंत 12, 12 का? 8, 12 ना 8 20 आणि 14 असं नाही येणार ते. पूर्ण फिरून म्हणतोय तो आता. ऑप्शन 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 22, 25, 2500, 20. आता पा हा नाही आहे, आपली आकृती करेक्ट आहे. आणि आता तो म्हणतोय की ए पासून तर बी पर्यंत अंतर किती आहे? पहिलं अंतर तर हे 1, पण आता हे जर मारले म्हणजे काय राहतो रे शॉर्टकट. हा काय झाला? स्वतः असा चाललाच नाहीये ना, या हा रस्ताच नाहीये. हा रस्ता आहे का? रस्ता पाय काय? हा हा आणि हा हा रस्ता आहे भाऊ. मग रस्त्यानं जाय ना. ए पासून तर कितपर्यंत रे? हा मग मी जर इथून निघाला, तुम्ही ते कोड सोडवला असेल बा, तर इथे येऊन जातोय. म्हणजे इकडनं तो बी पर्यंत तर पोहोचतच नाही. एक रस्ता तर फेल गेला, दुसरा रस्ता पाय आता. 12, 5, 8 मार टोटल 25 किलोमीटर. असं सोडवायचंय. हे 25 हा लिहायचं नाही. झालं झालं का? आणि जर तुम्ही कर्णाच्या याच्याने केलं तर ते उत्तर चुकीचं दिलंय त्याने. हा आपल्याला जे पेपर साठी सांगतोय ते करायचं. दुसरा प्रश्न आहे, बिंदू जी दृष्टीने बिंदू डी ची दिशा, डी ची दिशा काय आहे? बिंदू जी च्या दृष्टीने बिंदू डी ची दिशा काय आहे? जी कुठे आहे? हा हा जी, जी च्या दृष्टीने डी ची दिशा काय आहे? म्हणजे हा आपलं मूळ ठिकाण झाला. मूळ ठिकाणापासून क्रॉस नैऋत्य का? नैऋत्य करेक्ट. टाळ्या.
हेच चांगलं वाजवतो तू. टाळ्या. नैऋत्य उत्तर आलं. तिसरा प्रश्न, बिंदू ए आणि बिंदू जी दरम्यान सर्वात कमी अंतर किती आहे? ए आणि जी दरम्यान, ए आणि जी दरम्यान सर्वात कमी अंतर, सर्वात कमी म्हणजे शॉर्टकट, सर्वात कमी म्हणजे 12चा 144, 5चा 25, 169 म्हणजेच कर्ण बरोबर. चला इथं आपण थांबू. 59 प्रश्नावर आपण थांबले. म्हणजेच आपले